हॅलो फ्रेंड्स, आज डेप्रिसिएशन मध्ये रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडचा मी एक दुसरा प्रॉब्लेम सुरू करतोय. तर बरेच दिवस झाले मी याच्यावर वर्किंग करू शकलो नाही, पण आता मी एक नवीन प्रॉब्लेम घेतलाय याच्यामध्ये थोडासा ऍडव्हान्स. पहिले आपण एक सिंपल प्रॉब्लेम बघितला होता रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडचा, आणि आज आपण थोडासा त्याच्यामध्ये ऍडव्हान्स प्रॉब्लेम बघूया जो बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये पण विचारला जाऊ शकतो. तर डेप्रिसिएशन बऱ्याच वेळा कॉलेजेसमध्ये ऑप्शनला टाकण्यासारखा विषय असं सांगतात. बऱ्याच ठिकाणी तो शिकवतात की नाही ते पण माहित नाही, पण हा अतिशय चांगला चॅप्टर आहे आणि आपण त्याला जर सिन्सिअरली प्रॅक्टिस केली आणि समजून घेतलं तर छोटे छोटे जे कॅल्क्युलेशन आहेत ते याच्यात प्रॅक्टिस चांगले होऊन जातात. जसं आपण प्लस करतो, मायनस करतो, डिवाइड करतो, मल्टिप्लाय करतो, या सगळ्या गोष्टी याच्यातून क्लिअर होऊन जातील. तर मी प्रॉब्लेम वाचतो. प्रॉब्लेम नंबर 2 आहे, तुमच्या समोर आहे, तुम्ही बघू शकता. संगम ट्रेडिंग कंपनी बुलढाणा परचेस व्हेइकल ऑन 1st April 2016 कॉस्टिंग ₹85,000 अँड स्पेंड 5,000 ऑन इट्स रजिस्ट्रेशन. आता या लोकांनी याच्यामध्ये पहिलं तर त्यांनी 1 एप्रिलला 2016ला एक व्हेइकल घेतलं आहे. तुम्ही मशिनरी म्हणा, व्हेइकल म्हणा, वॉट एव्हर, 85,000ला, आणि 5,000 रुपये त्याच्यावर खर्च केलेला आहे. त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे प्रोसिजर काय असेल तर 85,000 प्लस 5,000 त्याची टोटल कॉस्ट 90,000 आपल्याला धरायची आहे. कारण की मी तुम्हाला सुरुवातीलाच कॉस्ट ऑफ असेटचा फॉर्म्युला सांगितला होता की कॉस्ट ऑफ परचेस प्राइस ऑफ मशिनरी प्लस अदर चार्जेस, इन्सिडेन्शियल चार्जेस, इन्स्टॉलेशन चार्जेस किंवा रजिस्ट्रेशन या केसमध्ये, तर ते सुद्धा आपण याच्यात धरायचे. म्हणजे टोटल आपली 90,000 पहिल्या मशीनची व्हॅल्यू झालेली आहे. On 30th September 2016, additional vehicle is purchased for ₹10,000. त्यांनी 10,000ची अजून एक मशीन घेतलेली आहे 30 सप्टेंबरला त्याच वर्षी. त्यानंतर पुढे on 31st March 2018 a vehicle was sold for ₹12,000. The original cost of which was ₹20,000. म्हणजे त्यांनी जी मशीन घेतली होती कधी 1 एप्रिल 2016ला, तिची जी किंमत होती 20,000 त्यावेळी, ती त्यांनी 12,000 रुपयाला विकले 31 मार्च 2018ला. ठीक आहे, तर याला म्हणतात सेल ऑफ पार्ट ऑफ मशिनरी. हे जरा किचकट प्रकार आहे, पण रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड मध्ये तुम्हाला वर्किंग द्वारे एकदम सिंपल वाटेल. तर बघू आपण पुढे. ऑन प्रिपेअर व्हेइकल अकाउंट फॉर द इयर 2016, 17, 17-18 आणि 18-19 असे 3 वर्षाचं तुम्हाला व्हेइकल अकाउंट बनवायचं आहे. ठीक आहे, आणि त्यांनी सांगितले 5 द जर्नल एंट्रीज फॉर द इयर 17-18. तर 17-18 मध्ये आपल्याला एंट्री करायची गरज नाही, मी पहिल्यांदा पण सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि आता आपण त्यांनी सांगितलं की अज्युमिंग दॅट द व्हेइकल इज डेप्रिसिएटेड ॲट 10% पर एनम ऑन डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. ठीक आहे, तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की हे जे इयर आहे 16, 17, 17, 18, 18, 19 कसे झाले, तर कसे आपण प्रेझेंट करायचे. तुमच्या समोर मी लिहिले बघा. 1 एप्रिल आपली सुरुवात होते आणि इयर एंडिंग आपली मार्चला आहे, 31 मार्च. तर पहिलं आहे आपलं 1 एप्रिल 2016 सुरुवात झालेली आहे, ते संपणार 2017ला. त्यानंतर 17 एप्रिलला सुरू होणार, 18ला संपणार. त्यानंतर 18ला सुरू होणार, 19ला संपणार. असे हे जे 3 वर्ष आहेत, ते 3 वर्षाचं आपल्याला अकाउंटिंग करायचं आहे. रेट ऑफ डेप्रिसिएशन 10% आहे, आणि त्याच्यानंतर ही डिमिनिशिंग बॅलन्स मेथड आहे. तर आता मी अकाउंट कसे बनवले ते बघा. सगळ्यात पहिल्यांदा मी जो बनवलेला आहे मशिनरी अकाउंट, तुम्ही बघू शकता नीट बघा. डेबिट आणि मध्ये तुम्ही व्हेइकल अकाउंट लिहा किंवा मशिनरी अकाउंट लिहा, दोघांपैकी काही लिहा व्यवस्थित. मोस्टली जे प्रॉब्लेम मध्ये दिलं असेल तेच लिहा. डेबिट क्रेडिट दोन्ही बाजूला, डेट पर्टिक्युलर, JF
अमाउंट, डेट, पर्टिक्युलर, JF अमाउंट. आता तुम्हाला तर समजलं असेल की असे कसे लिजर अकाउंट बनवायचे आहे. त्याच्या खाली मी अकाउंट बनवलेलं आहे डेप्रिसिएशन अकाउंट. छोटासा अकाउंट आहे, डेबिट क्रेडिट दोन्ही बाजूला लिहिलं. डेट, पर्टिक्युलर, JF अमाउंट सेम लिहायचंय, जे वर तसं लिहिलंय तसं. ठीक आहे. तुम्ही बघू शकता असं या पद्धतीने लिहा. तुम्ही अक्षर जरा चांगलं करण्याचा प्रयत्न करा. मी जरा फास्ट लिहितोय. हेडिंग दिली डेप्रिसिएशन अकाउंट. तर आता हे झालेलं आहे. ठीक आहे. आता आपण वर्किंग नोट बघूया. बघा आता या प्रॉब्लेम मध्ये आपल्याकडे किती मशीन आहेत? 2 मशीन आलेत. मशीन 1, मशीन 2 टोटल. ठीक आहे. तर याला मी हेडिंग देणार पहिल्यांदा वर्किंग नोट नंबर 1 कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन. बरोबर आहे. ठीक आहे. डेप्रिसिएशन. ठीक आहे. आता तुम्ही कॉलम बघू शकता, 3 कॉलम. पर्टिक्युलर महत्वाचा आहे, मशिनरी 1, मशिनरी 2. आता आपण सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा प्रॉब्लेम तर तुम्ही वाचलेला आहेच, बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा जर बघितलं तर त्यांनी मशीन घेतलेली 85,000 आणि 5,000 रुपये त्याच्यावर खर्च केलेला आहे. म्हणजे टोटल किती झाले? ठीक आहे. ते मी लिहून दाखवतो तुम्हाला. पर्टिक्युलर हाऊ टू राईट इन वर्किंग नोट. सगळ्यात पहिल्यांदा 1 एप्रिल 2016 तुम्ही परचेस केले 85,000. ठीक आहे. मशिनरी 1 मध्ये लिहिलं. टोटल मध्ये पण सेम टाइमला लिहून टाकायचं. ऍड अदर चार्जेस किंवा रजिस्ट्रेशन चार्जेस किंवा इन्स्टॉलेशन चार्जेस 5,000 रुपीज. ठीक आहे. मशिनरी 2 मध्ये डॅश टोटल मध्ये 5,000. आता याची टोटल व्यवस्थित करा. याची टोटल येणार 90,000 रुपये. ठीक आहे. ओके, 90,000 रुपये टोटल यायला पाहिजे याची. ठीक आहे. तर आता याच्यानंतर ज्यावेळी तुम्ही पुढे आता जाल तर आता आपण पुढचं ट्रान्झॅक्शन बघितलं की बाबा काय आहे, तर 30 सप्टेंबर 2016. बरोबर. 30 सप्टेंबर 2016 आता आपण एक अजून मशीन घेतली. तर हेच याच वर्षात येते ना. 1 एप्रिल 2016 सुरू झालं आणि 31 मार्च 2017 संपणार आहे. बरोबर आहे. ते पण करू आपण पुढे. तर सगळ्यात पहिल्यांदा जे आपण पहिले एंट्री वर्किंग मध्ये लिहिले त्याची एंट्री करून घेऊया. मशिनरी अकाउंट मध्ये 2 कॅश किंवा 2 बँक अकाउंट. तुम्ही बँक लिहा, कॅश लिहा. अमाऊंट येणार 90,000. ठीक आहे. तारीख 1 एप्रिल 2016. असं व्यवस्थित आपण व्हेइकल अकाउंट मध्ये लिहून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आता एप्रिल 16 मध्ये बघा, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याच वर्षी आपण ती मशीन घेतलेली आहे. बरोबर. ऍडिशनल मशीन जी घेतली ती 30 सप्टेंबरला. मग तुम्ही याच्यातच एंट्री करायचं ऍडिशनल मशिनरी परचेस. ठीक आहे. ऍडिशनल मशिनरी परचेस. पण ती लिहिताना आपण मशिनरी 2 मध्ये लिहायची, लक्षात घ्या. त्याची तारीख तुम्ही लिहू शकता शॉर्टकट मध्ये तुमच्या माहितीसाठी. 30 सप्टेंबर 10,000 आणि टोटल मध्ये पण 10,000. फर्स्ट कॉलम मध्ये डॅश येणार मशिनरी 1 मध्ये. त्याची टोटल 90 खाली, याची 10 खाली आणि याची टोटल 1 लाख आली पूर्ण खाली. ठीक आहे. आता हे झालं आपलं. ठीक आहे. रेट ऑफ डेप्रिसिएशन मी लिहून टाकतो माहितीसाठी 10%. ओके. तर आता याची नवीन मशिनरी घेतली त्याची पोस्टिंग आपल्याला आपल्या अकाउंट मध्ये करावी लागेल. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की आता आपल्याला एंट्री तीच येणार आहे, मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश किंवा बँक. ठीक आहे. तारीख टू बँक अकाउंट लिहिलं मी. तारीख 30 सप्टेंबर 2016. 10,000 रुपीज. ओके. तर अशा प्रकारे आता याची एंट्री झालेली आहे. आता पुढे तर काही नाहीये. त्यांनी म्हटलंय डायरेक्ट 2018 मध्ये असल्यामुळे आता आपल्याला याच्यामध्ये डेप्रिसिएशनचं वर्किंग करावं लागेल. तर ते किती किचकट असतं बघा, आता तुम्हाला समजेल. सगळ्यात पहिल्यांदा लेस डेप्रिसिएशन 10%. ठीक आहे. आता सगळ्यात पहिली मशीन तर 1 तारखेपासून घेतले, बरोबर आहे ना. मग त्याला 12 महिन्याचं येणार डेप्रिसिएशन. दुसरी 30 सप्टेंबर पासून घेतले. मग तुम्ही महिने मोजा. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. किती झाले? 6 महिने.
ठीक आहे. 6 महिन्याचं डेप्रिसिएशन तिथे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे. तर आता 90,000 वर 10%. ठीक आहे. तर 10% किती येणार? बरोबर 9,000 रुपये. 90,000 वर 10% 9,000 रुपये. एक शून्य कमी करायचं, सिंपल आहे. हा, आता 10,000 वर 10% किती आले? 1,000 रुपये. पण 6 महिन्याचं असल्यामुळे किती झालं? ठीक आहे, 500 रुपये. आता हे कसं आलं, याची जर वर्किंग तुम्हाला करून बघायची असेल तर मी तुम्हाला दाखवतो त्यासाठी स्पेशल. बघा 10,000 गुणिले 10 गुणिले 6 आपण 100 इंटू 12. 6 दुणे 12, शून्य गेला 0 0 0. ठीक आहे. 1,000 भागिले 2 500. ठीक आहे ना, आलं बरोबर. तुम्ही असं पण करू शकता, नाहीतर शॉर्टकट मी सांगितलं तुम्हाला, इझी आहे ते. 10% डिप्रिएशन असेल तर इझी असतं. टोटल लिहिली 9,500. आता आपण वजाबाकी करूया. 90,000 मायनस 9,000 81,000 आलेले आहेत. 10,000 मायनस 500 9,500. आणि इथे टोटल करूया. 0 0 गेले 5. त्यानंतर 9तून 9 गेलं 0 0. बरोबर आहे. 9 नाही ना, 0. 90,500 टोटल येणार आपली. ठीक आहे. तर कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला जरा सांभाळून करावं लागतं. आजचा इथेच चुका होतात मोस्टली. 90,500 येणार. ठीक आहे. 90,500. ठीक आहे. 90,500 आलेलं आहे. तर आता याचं इयर लिहा 2017-18. ठीक आहे. आता नवीन वर्ष चालू झालंय, तर मग आपल्याला आपले अकाउंट क्लोज, लेजर अकाउंट क्लोज करावे लागतील. तर आता आपण काय करूया की पहिले डेप्रिसिएशन अकाउंट आपल्याला याची एंट्री करावी लागेल. तर एंट्री येणार डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. बरोबर आहे. तर मग मशिनरी अकाउंट मध्ये 31 मार्च 2017 बाय डेप्रिसिएशन अकाउंट 9,500. त्याचा सेकंड इफेक्ट डेप्रिसिएशन मध्ये टू मशिनरी अकाउंट 9,500. तारीख आपली तीच असणार आहे, 31 मार्च 2017. ठीक आहे. आता ही घाई करायची नाही आपण. ठीक आहे. 17 झालं. आता हे डेप्रिसिएशन आपल्याला P&L अकाउंटला ट्रान्सफर करावं लागतं, ते तुम्हाला माहित असेल. तर मग डेप्रिसिएशन अकाउंट मध्ये बाय P&L अकाउंट येणार. ठीक आहे. तारीख 31 मार्चच येणार. ओके. तर तुम्ही क्रेडिट साईडला, डेप्रिसिएशनच्या क्रेडिट साईडला तुम्ही लिहायचं आहे, तारीख टाका पहिल्यांदा. कधी कधी विसरून जातात मुलं. बाय P&L अकाउंट 9,500. हा अकाउंट टॅली होतो. एक ओळ सोडून तुम्ही टॅली करू शकता प्रॉपरली. बघा टोटल झाली 9,500 9,500. ठीक आहे. आता पुढे, आता याची टोटल, वरच्या अकाउंटची टोटल आपल्याला करायची आहे. तर वरच्या अकाउंटची टोटल कशी येणार? तर 1-2 ओळी सोडा तुम्ही, जरा मोठा अकाउंट आहे ना. तर हे 1 लाख, हे तुम्हाला ते वर्किंग नोट मध्ये पण मिळून जाईल. 1 लाख टोटल आहे. त्याच्यातून हे 9,500 वजा 90,500 बॅलन्स आलेला आहे बाय बॅलन्स CD. ओके. तारीख येणार 31 मार्च 2017. ह्याच बॅलन्सला आपल्याला ओपन करून घ्यायचं. इकडे खालच्या ओळीला डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 1 एप्रिल 2017 सॉरी 1 एप्रिल 2017 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 90,500. ठीक आहे. तर आता हे झालं आपलं, बरोबर मॅच होते. टोटल पण तुम्ही बघू शकता. हळूहळू प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला यातले शॉर्टकट कसे वापरायचे ते कळतील अमाऊंटचे. सारखं आपल्याला टोटल करायची गरज नाही. आता या वर्षी त्यांनी काहीच केले नाही. 2017-18 मध्ये त्यांनी काय केले, तर 17-18 मध्ये 18 बोलले तर 31 मार्च आलं. बरोबर आहे ना. म्हणजे या वर्षी त्यांनी ती मशीन विकलेली आहे. बरोबर आहे. 20,000 ची जी ओरिजिनल कॉस्ट होती ती त्यांनी विकली. बरोबर. तर मग त्याचं वर्किंग आपल्याला करावं लागेल. सेल ऑफ पार्ट म्हणजे जी पहिली मशीन आहे त्यातला एक तुकडा त्यांनी विकला. बरोबर आहे ना.
ठीक आहे. 1 एप्रिलला आपण घेतलेली ना 90,000 त्याची व्हॅल्यू होती. 90,000 व्हॅल्यू मधून 20,000 जी ओरिजिनल कॉस्ट होती ती त्याने विकून टाकली. मला वाटतं त्याचा एक म्हणजे आपल्याला 2 त्याचे पार्ट मध्ये दाखवावं लागेल ही वर्किंग. ठीक आहे. याचे 2 पार्ट करायचे असतात या वर्किंगला, म्हणून ही थोडी किचकट होते, पण काही हरकत नाही, आपण बघूया. आणि इकडे तुम्ही त्याचे 2 भाग करा. बघा मी दाखवतो. असे इथे व्यवस्थित 2 पार्ट करायचे. ओके, पार्ट 1 पार्ट 2. ठीक आहे. असं करून घेतलं म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला इझी पडतं, बाकी काही नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता तुम्ही जर नीट बघाल तर याचं पहिल्यांदा आता आत्ताच्या डेटची व्हॅल्यू काढणं खूप गरजेचं आहे ना. 2017-18ला तिथं घेतलेली 2016ला, पण त्याची आत्ता व्हॅल्यू किती झालेली आहे ती काढणं खूप गरजेची आहे. ते मी दाखवतो तुम्हाला खाली काढून. बघा 2016-17ला ती 20,000ची होती. त्याच्यावर पूर्ण 12 महिन्याचं आपण डेप्रिसिएशन काढलं होतं त्या वर्षी. ठीक आहे ना. मग 20,000 वर 10% 2,000 कट होणार, बरोबर ना. ठीक आहे. डेप्रिसिएशन 12 महिन्याचं 2,000 मी कट करून टाकतो. उरली किती? 18,000. ठीक आहे. याची कॉस्ट आलेली आहे 17-18 पर्यंत. ठीक आहे. मग ती मी इकडे एक पार्ट इथे लिहून टाकला. 17-18 मध्ये पार्ट 1 ला 18,000 रुपये लिहिले. आता 81,000 मायनस 18,000. हा, आता हे करूया, मागे करूया. ठीक आहे. 81 मायनस 18,000 म्हणून 0 0 0. 11तून 8 गेले 3, 7तून 1 गेला 6. 63,000 बॅलन्स उरलेला आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्या. 63,000 इथे मी लिहिलं. ओके. पार्ट 2. आता काय नाही, बाकी तिकडे डॅश येणार, तिथं काही करायची गरज नाही. पार्ट 2 मध्ये तिला खाली घेऊया म्हणजे चुकायला नको आपल्याला. 90,500 सेम बॅलन्स खाली घेतलेला आहे, म्हणजे एका ओळीत असलेलं बरं आहे. सो आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ही मशीन विकलेली आहे, कितीला विकली त्याची सगळी एंट्री आणि रेकॉर्डिंग आपल्याला वर्किंग नोट मध्ये सगळ्यात पहिल्यांदा करून घेऊया. सगळ्यात सेल वगैरे असेल तर पहिले डेप्रिसिएशन काढून घ्यायचं असतं मंथ वाईज, ज्याच्या परिस्थितीमध्ये आहे ते. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण लेस डेप्रिसिएशन 10%, बरोबर आहे. आता ही तर 31 मार्चला विकली म्हणजे पूर्ण 12 महिन्याचं पहिल्या मशीनवर डेप्रिसिएशन येणार, दोन्हीवर म्हणजे 12 महिन्याचं. म्हणजे हे 1800 आले पहिल्या याच्यात, दुसऱ्या याच्यात 6,300. एक शून्य कमी करायचा. हे पण दुसरी मशीन पण आपण पूर्ण वापरली 12 महिने. 9,500 वर 10% 950 आणि इथे 9,050. ठीक आहे. एकदम सिंपल आहे. बघा डेप्रिसिएशन 10% असेल तर कॅल्क्युलेशन करणं एकदम सोपं असतं. आता तुम्ही हे मायनस करून घ्या. ओके. आता हे मायनस करायचं बोललं तर, म्हणून तर म्हटलं ना मी या प्रॉब्लेम मध्ये कसं आहे मायनस करायचं. बघा 0तून 0 0 गेले. आता 10तून 8 गेले 2, बरोबर आहे. हा, इथे उरले 17तून 1 गेला 16, बरोबर. ठीक आहे. 0 0 3 7, 13तून 6 गेले 12, 12तून 6 गेले 6, बरोबर. 0 5, 14तून 9 गेले 5 आणि इकडे किती, बरोबर. आणि तिकडे उरले 8,550. आता याचं मायनस करून घेऊया. 0 5, तर ही गोष्ट लक्षात घ्या. 81,450 आलेलं आहे. आता हे यामध्ये कसं मायनस खूप इम्पॉर्टंट आहे बाबा. ठीक आहे. आता हे बॅलन्स आलेलं आहे 2018-19, पण ठीक आहे, आधी लिहू नका, आधी सेल वगैरे लिहायचं ना आपल्याला, बरोबर. तर मग ते कोडा सेल, आता इथे सेल केलं आपण, लेस सेल, बरोबर. हा, कुठला पार्ट विकला आपण? पहिला पार्ट. कितीला विकला? 12,000ला. डॅश डॅश डॅश, बरोबर.
तर अशा पद्धतीने 16,200 तर तुम्ही ती कॉस्ट तिकडे लिहू शकता. ऍक्च्युली सेल व्हॅल्यू इथे लिहायची, तिथे टोटल मध्ये 16,200 ही कॉस्ट आली पाहिजे तिथे, म्हणजे सेलिंग प्राइस नाही लिहायची असते. तर आता इथे बॅलन्स आला. ठीक आहे. आता बाकी ते आरो मी तुम्हाला दाखवतो की कुठे कशी गेली ती समजण्यासाठी. कारण टोटल कॉस्ट मधून निघणं गरजेचं आहे. ती कॉस्टच निघते, सेलिंग प्राइसची काही घेणं देणं नाही. याच्यातून प्रॉफिट लॉस झाला बघूया. लॉसच झालेला आहे. किती लॉस झाला आपल्याला? 4,200. बरोबर आहे. ते लॉस. ओके. या ओळीला डॅश मारा सगळीकडे. ओके. बॅलन्स खाली घ्या. आता खालच्या ओळीला बॅलन्स जो येईल दॅट इज अवर नेक्स्ट इयर बॅलन्स 2018-19. पहिल्या मशीनला डॅश येणार पार्टला, कारण की ते संपला विषय त्याचा. त्यानंतर इकडे आलं 56,700, इथे 8,550. ओके. आणि इथे आता मायनस करा 0, 5तून 0 नाही 5 येणार ना. हां. त्यानंतर 4तून 2 गेले 2, 11तून 6 गेले 5 आणि 7तून 1 गेला 6, 60.250. तर आता ही गोष्ट लक्षात घ्या की आता हा बॅलन्स वगैरे काढला. आता आपल्याला सगळे एंट्रीज करायचे आहेत. तर आता सगळ्यात पहिला सेलची एंट्री करूया आपण. बरोबर आहे. तर एक तारीख काय आहे आपली? 31 मार्च 18. बरोबर आहे. बाय नाही, डेप्रिसिएशन पहिले लिहून टाकूया. डेप्रिसिएशन लिहिलं. किती आहे डेप्रिसिएशन? तर 9,050 आहे. ठीक आहे. 9,050. तर आपण पहिले डेप्रिसिएशन लिहितोय. बट जनरली सेलची एंट्री पहिली करायची असते, पण ठीक आहे. डेप्रिसिएशन 9,050 आपण लिहून घेऊया. ते काही चेंज तर होणार नाहीये, वर खाली एंट्री येणार फक्त. आता आपण सेल केलेलं आहे 12,000ला. सेलची एंट्री येणार बँक अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. बरोबर आहे. तर मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला लिहायचं आहे बाय बँक अकाउंट. ठीक आहे. तर लिहा खाली बाय बँक अकाउंट, अमाऊंट 12,000 रुपये. तारीख 31 मार्चलाच आपण विकलेलं आहे. तर बाय बँक अकाउंट किती? 12,000 रुपये. ओके. तर पुढे आता आपण बघूया की याचं लॉस झालेलं आहे 4,200. तर लॉसची एंट्री करूया. ठीक आहे. लॉसची एंट्री काय? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट येणार, कारण की लॉस झालेला आहे आपल्याला. तर तारीख येणार 31 मार्च, सेमच तारीख येणार. ठीक आहे. ओके. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 4,200. ठीक आहे. बॅलन्स आता आपल्याला काढायची गरज नाही, वर्किंग सारखी करायची गरज नसते. आपण एकदा वर्किंग नोट मध्ये केलेलं आहे. तर आता याच्यात डेप्रिसिएशनचा इफेक्ट खाली द्यायचा राहिलाय, म्हणून पहिली एंट्री करायची नसते डेप्रिसिएशनची, नंतर करायची. का? तर मग ते खालचे इफेक्ट राहून जातात बाकीच्या एंट्री करताना. तर ठीक आहे. डेप्रिसिएशन अकाउंट मध्ये 2 मशिनरी अकाउंट खाली लिहा. 1 वर्ष क्लोज केलेलं आहे, त्याच्या खालीच येणार 2 मशिनरी अकाउंट. ठीक आहे. 2 मशिनरी अकाउंट किती? आपलं डेप्रिसिएशनची अमाऊंट 9,050 आहे या वर्षी 31 मार्च 2018. त्याला ट्रान्सफर करा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अमाऊंट येणार 9,015. झालं. ठीक आहे. टोटल करून टाका. आता वर अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. आता याला क्लोज करा व्यवस्थित. 90,500 दोन्ही बाजूला मोठी टोटल आहे. आणि बॅलन्स तुम्हाला परत वर्किंग करायची गरज नाहीये. ठीक आहे. तुम्ही वर्किंग नोट मधून लिहू शकता 90,500 मायनस तो बॅलन्स किती आहे 65,250 लिहून टाका. ठीक आहे. 65,250. कारण की आता सारखं तेच कॅल्क्युलेशन करत बसण्यात काही पॉईंट नाहीये. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 65,250. व्हेरी सिम्पल. ओके. वर्किंग नोटचा हाच फायदा होतो आपल्याला. तारीख सेम येणार. त्याला ओपन करून घेऊया. 1 एप्रिल 2018. ओके.
to balance brought down 65 to 50. ओके, ठीक आहे. आता सिस्टमॅटिक आपण रेकॉर्डिंग केलेली आहे. आता पुढे असं आहे की आता या वर्षी तर काही नाही, डेप्रिसिएशन आपल्याला काढून दाखवायचे, काही ट्रान्झॅक्शन झालेलं नाही, न्यू ॲडिशनल मशिनरी नाहीये. तर सिंपल LH डेप्रिसिएशन काढा, 12 महिन्याच्या सगळ्यांवर येणार आहे. ठीक आहे. पहिली तर नाहीये, दुसरी मशीन मधलं पार्ट जो उरलाय 56,700 बरोबर आहे. तर 5,770 येणार. एक शून्य काढला 855 येणार दुसऱ्या मशीनवर, त्यांची 6/25 येणार. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. काही एक शून्य कट करायचं बस 10% असल्यावर. फक्त वजाबाकी खूप इम्पॉर्टंट आहे, वजाबाकी नीट करता आली पाहिजे आपल्याला, बरोबर. तर ह्याच्यावर तुमचा हात बसायला पाहिजे. बेरजा वजाबाकी ह्याच्यातच चुका होतात मुलांच्या. बघा आता 2019-20 बॅलन्स आलेला आहे. या वर्षी आपण बॅलन्स काढून घेऊया. तर एक एक लाईनीने करूया. सगळ्यात पहिल्यांदा शून्यातून शून्य, पाचातून 51,030. ठीक आहे. त्यानंतर 0 9 इथे किती गेले, 14तून 5 गेले 9 बरोबर आहे. त्यानंतर इथे 14तून 8 गेले 6 बरोबर. त्यानंतर इथे 7 येणार बरोबर. ठीक आहे. हे चुका जास्त होतात, लक्षात ठेवा. 0तून 5 गेले 5 बरोबर. 4तून 2 गेले 2. त्यानंतर 12तून 5 गेले 7. त्यानंतर 14तून 6 गेले 8 आणि इथे 5. ओके, एवढा बॅलन्स आलेला आहे. या वर्षीचं डेप्रिसिएशन आपण 2018-19चं डेप्रिसिएशन काढलं तर ते टोटल आहे 6/25. आता याची एंट्री आपल्याला अकाउंटमध्ये करायची आहे. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट एंट्री तुम्हाला पाठ झाली असेल. आता 31 मार्च 2019 बाय डेप्रिसिएशन अकाउंट 6/25. सेकंड इफेक्ट खाली द्या डेप्रिसिएशन अकाउंट मध्ये. छोटासाच बनवायचा असतो, लक्षात ठेवा. 3 वर्ष पुरेल एवढा. 31 मार्च 2019 टू मशिनरी अकाउंट 6/25. आणि इकडे बाय बॅलन्स आपला बाय P&L अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे आपल्याला. बाय P&L अकाउंट लिहा आणि 6/25 अमाउंट टोटल करा 6/25 बरोबर. एकदम सोपं आहे. प्रॅक्टिस केली तर सगळं बरोबर होणार. त्याचा बॅलन्स तुम्हाला मी मगाशीच सांगितलं, याची टोटल करून मग याचा बॅलन्स काढताना आपल्याला 65/250 बॅलन्स वर्किंग नोट मध्ये बघा. जास्त डोकं लावायचं नाही. वर्किंग ऑलरेडी आपण केलेली आहे. 58,725 लिहून टाका. 58,725 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन याला ओपन करून ठेवून द्यायचं. तारीखेने 31 मार्च 2019. याला ओपन करा. खालच्या ओळीला तुमचा प्रॉब्लेम इकडे संपलेला आहे. ठीक आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 58,725. तर अशा प्रकारे हा व्यवस्थित आपण प्रॉब्लेम सोडवलेला आहे. तुम्हाला हा किचकट वाटेल कारण की याच्यामध्ये सेल ऑफ पार्ट ऑफ मशिनरी आहे. वर्किंग नोट तुम्ही बघू शकता, एकदम प्रॉपर वर्किंग नोट मी बनवलेली आहे. अशीच तुम्ही पण बनवा. याच्यामध्ये सेल ऑफ पार्ट ऑफ मशिनरी आहे, त्याची ट्रीटमेंट मी दाखवलेली आहे तुम्हाला की कशी असते, तर कशी करायची त्याची ट्रीटमेंट. बरेच मुलांना हा चॅप्टर अवघड वाटतो. तुम्ही घाबरून जायचं नाहीये, लक्षात घ्या. ही गोष्ट तुम्ही प्रयत्न करायचा आहे की हा प्रॉब्लेम सोडवायचा, हा शिकून घ्यायची ही पद्धत. याच्यामध्ये खूप बेनिफिट आहे तुम्हाला. तुमचं वर्किंग
करायची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये बेरजा, वजाबाक्या, गुणाकार, भागाकार, आपण त्याला मल्टिप्लिकेशन किंवा डिवायडेशन म्हणतो, किंवा मायनस, डिडक्शन करणं, ऍडिशन करणं, टोटल करताना, या चुका तुमच्या सुधरून जातील प्रॅक्टिस केल्यामुळे. ते समजून घ्या नीट, बघा तुम्ही कसं सोडवलंय आणि तुम्ही पण सोडवण्याचा प्रयत्न करा. आपण लवकरच नवीन प्रॉब्लेम ज्यावेळी घेऊ, अजून याच्यापेक्षा पण ऍडव्हान्स प्रॉब्लेम आहेत, त्याच्यापेक्षा पण कठीण प्रॉब्लेम आहेत. पण डेप्रिसिएशन हा जो चॅप्टर आहे तो जिद्दीने करायचा असतो, तर त्यामुळे तुम्ही सुद्धा हा जिद्दीने बघा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. जसं मी प्रेझेंटेशन केलंय तसं तुम्ही करा. अक्षर फक्त व्यवस्थित करा, माझं अक्षर थोडंसं खराब आहे, पण हा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करा. ही मेथड पण इझी आहे. याच्यात वर्किंग नोट एकाच पेजवर होते आणि एकदम फुल्ली डिस्क्रिप्टिव्ह अशी आपली वर्किंग नोट असते. त्यात सगळं एकाच ठिकाणी तुम्हाला मिळतं. सेल, परचेस, डेप्रिसिएशन, प्रॉफिट, लॉस, व्हॉट एव्हर. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतील. तर तुम्ही प्रयत्न करा कसंही करून हा चॅप्टर आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. आपण भेटूया आता पुढच्या प्रॉब्लेम मध्ये. तोपर्यंत याची प्रॅक्टिस करा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.